विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सावधान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि यादीची व्हिडिओ बघायची असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता. आणि जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्याचा जर मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न आणि ऑप्शन रीड केल्यानंतर व्हिडिओला पॉज करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 3 महात्मा फुले की 4 न्यायमूर्ती म गो रानडे? सोपा प्रश्न आहे. खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे ते ऑप्शन 3 महात्मा फुले यांनी लिहिले. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते? ऑप्शन आहेत कागल, टेंभू, हिंगणे की कडगुण? तर महात्मा फुले यांचे मूळ घराणे हे ऑप्शन 4 कटगुण गावचे होते. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही? ऑप्शन आहेत शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, विकार विलसित की ब्राह्मणांचे कसब? तर महात्मा फुलेंनी विकार विलसित म्हणजे ऑप्शन 3 ग्रंथ लिहिला नाही. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब हे महात्मा फुले यांचे ग्रंथ आहेत. यानंतर पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? मराठी, इंग्रजी, हिंदी की गुजराती? तर लोकमान्य टिळकांनी मराठी हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतून सुरू केले. यानंतर पुढील प्रश्न, महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली? 1932, 1934, 1936 की 1944? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1936 मध्ये स्थापन केली. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली? बुधवार पेठ, रास्तापेठ, वेताळपेठ की शनिवार पेठ? तर याचं योग्य उत्तर आहे बुधवार पेठ या ठिकाणी सुरू केली. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण? महात्मा फुले, गोपाळ हरी देशमुख की गोपाळ गणेश आगरकर? तर आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक आहे ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली? 1940, 1942, 1944 की 1946? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1944 मध्ये समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी केली. पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहोत्तेजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली? 1891, 1892, 1893 की 1894? तर लक्षात घ्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहोत्तेजक मंडळी ही ऑप्शन 3 1893 मध्ये स्थापन केली. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1911 मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅडेसची पुन्हा स्थापना झाली. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज की परमहंस सभा? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सत्यशोधक समाज. तसेच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर 8000 प्रश्न 300 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 499 रुपयामध्ये आहेत. हा कोर्स परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. तसेच आपण जर पेड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरिता जर फॉर्म भरला असेल तर याचं देखील टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली? ऑप्शन आहेत 11 मे 1888, 11 एप्रिल 1889, 11 मार्च 1890 की 11 फेब्रुवारी 1887?
तर लक्षात घ्या ऑप्शन 1 11 मे 1888 वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता? क्षयरोग, मलेरिया, दमा की हृदयविकार? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 दमा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केली नाही? ऑप्शन आहेत महिला विद्यापीठ, आर्य धर्मसभा, निष्काम कर्ममठ की अनाथ बालिकाश्रम? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 आर्य धर्मसभा. पुढील प्रश्न, मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? म गो रानडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी की लोकमान्य टिळक? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1 म गो रानडे. यानंतर पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? महर्षी धोंडो केशव कर्वे, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले की ताराबाई शिंदे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ऑप्शन 4 ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तसेच दैनंदिन चालू घडामोडी तयारी करण्याकरिता डेली करंट अफेअर हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. डेली सकाळी 6 वाजता व्हिडिओ येत असतो. आणि चालू घडामोडींचे व्हिडिओ बघायचे असेल तर प्लेलिस्ट देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावर जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता. यानंतर पुढील प्रश्न, हाडाचे शिक्षक, विद्वान प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाजसुधारकाबद्दल काढले जातात? गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर बी आर आंबेडकर, महर्षी कर्वे की गोपाळ गणेश आगरकर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण घेतले? ऑप्शन आहेत नारायण लोखंडे, हिरोजी फडके, उमाजी नाईक की लहुजी उस्ताद साळवी? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 लहुजी उस्ताद साळवी. यानंतर पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला? 1952, 1954, 1956 की 1958? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 1958. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी उच्च वर्णियात रूढ असलेल्या कोणत्या दुष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली? सतीची, विधवा विवाह, बालहत्या की केशवपन? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 केशवपन. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई, सोयराबाई, पुतळादेवी की चिमणाबाई? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 चिमणाबाई. यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते? ऑप्शन आहेत चौथे शिवाजी महाराज, दुसरे संभाजी महाराज, दुसरे शिवाजी महाराज की जयसिंगराव घाटगे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 चौथे शिवाजी महाराज. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे? सृष्टीकर्ता, निर्मिक, तिन्ही जगाचा स्वामी की सर्वोच्च शक्ती? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 निर्मिक या नावाने संबोधले आहे. पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली? 1909, 1910, 1911 की 1912? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1910. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय एकात्मता दिन, महाराष्ट्र दिन, सामाजिक न्याय दिन की कामगार दिन? तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, महात्मा फुले 1876 ते 1882 या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते?
ऑप्शन आहेत मुंबई, पुणे, कोल्हापूर की नगर. योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पुणे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले? ऑप्शन आहेत विकार विलसित, शेतकऱ्यांचा आक्रोश, गुलामगिरीचे शस्त्र की तृतीयरत्न. तर विद्यार्थ्यांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या पदांकरता फॉर्म भरला असेल तर याचं टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही परचेस करू शकता. तसेच नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आहेत. यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच होमवर्क जो दिला आहे त्याचं उत्तर कमेंट करा. तसेच जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब, त्याला देखील सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.